एकीकडे हजारो कोटींच्या ठेवी आहेत ज्या मुंबई महापालिकेच्या पडून आहे बँकेमध्ये, पण दुसरीकडे बेस्ट जी महापालिकेचा एक भाग आहे त्यांनी आपल्या कामगारांना गेल्या 3 महिन्यात पगार दिला नाहीये. बेस्टच्या 42,000 कर्मचाऱ्यांचा फेब्रुवारीपासूनचा पगार अजूनही झालेला नाहीये, कारण पगार देण्यासाठी बेस्टकडे 180 कोटी रुपये ही शिल्लक नाहीयेत. मार्च अर्धा उलटला तरी पगार न झाल्यानं कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. पालिकेनं बेस्टकडच्या हजारो कोटींच्या ठेवी मोडाव्यात आणि कामगारांचे पैसे चुकते करावेत अशी मागणी आता केली जाते. जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत बस डेपोच्या गेटवर शांततापूर्ण निदर्शनं करण्यात येणार आहेत. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचा पगार देणं बाकी आहे, याची सगळी जबाबदारी ही बीएसटी अंडरटेकिंगची आहे, बीएसटी प्रशासनाची आहे. मला असं म्हणायचं आहे की बेस्ट उपक्रमाच्या नियोजनामुळे हा नियोजनाचा अभाव आहे. कारण आपल्याला माहित आहे प्रत्येक महिन्याच्या 2 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत आपल्याला पगार देणं आहे. आम्ही आमच्या युनियनच्या माध्यमातून बोर्डाद्वारे ही मागणी केलेली आहे. आम्ही गेटवर निदर्शनाच्या माध्यमातून आमचा पगार ताबडतोब द्या अशी मागणी करतो आहोत. आम्ही अजून फार सहनशीलतेनं प्रशासनाकडे आमच्या पगाराची मागणी करतोय.